चालू का? नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे 36 साईजची कटोरी ब्लाऊज. प्रथम आपण काय करायचं, पाठीमागची उंची मोजून घ्यायची. पाठीमागची उंची आहे 13. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं. 13 त्यात आपण गळा घेणार आहोत 2.25 इंच. 3 इंच शोल्डर घेणार आहोत. पुढचा गळा आहे कटोरी. पुढचा गळा आहे 6. आपण बॉक्स बनवून घेणार आहे. मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच. याचा पण आपल्याला बॉक्स बनवायचा आहे. मुंड्याला पहिला आकार द्यायचा आहे 1.5. मधला आकार आहे 1 इंच. याचा मध्य काढायचा 5.5 इंचचा, 2.25. राऊंड बनवून घ्यायचा. पुढचा गळा आहे 6. आपण बघू शकतात असा साईडनं गळा घ्यायचा, असा क्रॉसमध्ये, सरळ नाही घ्यायचं. साईडनं जसं घ्यायचं असेल तसं समोर हे करायचं. याला पण आपण बॉक्स बनवून घ्यायचा. यामध्ये आपण क्रॉसपट्टी घेणार आहेत 3.5 इंच. क्रॉसपट्टीचे आपण 3 स्टेप बनवू. 3.5 मध्यभाग आल्यानंतर 3 इंच आणि शेवटी 2.5 इंच. आपला छातीचा चेस्ट आहे 36 इंच साईजचा आपण बनवणार आहेत कटोरी ब्लाऊज. त्यात आपल्याला 1.5 इंच ॲड करायचं आहे. थोडा पेपर कमी आहे, 1.5 इंच ॲड करणार आहोत. शिलाई मार्जिंगसाठी 1.5 इंच आपण ठेवणार आहोत. हे सरळ रेष आखून घ्यायची. हे शिलाई मार्जिंग आपण क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊ. दहाचा मध्य करायचा कटोरीसाठी. 10.5चा मध्य 5.25. 5.25ला 1 खूण करायची आणि मुंड्यातून आपल्याला 2.5ला आकार द्यायचा. 2.25ला 1. जो आकार आपल्याला व्यवस्थित बसेल त्या आकाराला आपल्याला आखून घ्यायचं. आपल्याला गळ्यापासून 5 इंचावर 1 खूण करायची आणि या खुण्यानंतर आपल्याला असा कटोरीला आकार देऊन घ्यायचा. आपला आकार 2.25ला बसला. 2.5ला नाही व्यवस्थित बसला, 2.25ला बसला तर आपण कट करून घेऊ शकता. पहिला आपण गळा कट करू. मुंडा कट करून घेऊ. कटोरी आपण क्रॉसपट्टी पहिले काढून घ्यायची. नंतर आपल्याला कटोरी काढायची.
जो आकार दिलेला आहे हा कट करून घ्यायचा. मागचा गळा आहे आपला 7 इंच. 7 इंचाला बॉक्स बनवून घ्यायचा. आपण इथं 1 इंच ठेवू शकतो. हा गळा पण आपण कट करून घेऊ. आपण आता कटोरी बघू. कटोरी आपण कशी वाढवायची हे बघायचं. कटोरी आपण अशी थोडी क्रॉसमध्ये ठेवून घेऊ. जशी आहे तशी कटोरी आपल्याला आखून घ्यायची. जशी ठेवली तशी एकदम आखायची. आता आपण ही कटोरी बाजूला काढून घेऊ. आता आपण काय करू, समोरचा आकार आहे इथं 1.5ला देऊ आणि हा क्रॉसमध्ये सरळ लाईन आखून घ्यायची. इकडचा पण आकार आपण 1 इंच देऊ. पुन्हा मध्ये आपल्याला 1.25 इंच द्यायचा आणि नंतर 1/2 इंच आपण आखून घेणार आहोत. आपण ही कटोरी दोन्ही बाजूनी मोजून घ्यायची. त्याचा हे कटोरी आहे 8. आपण त्याचा मध्ये काढायचा 4 झाला. तिथून खाली आपल्याला 1.5 इंच वाढवायची. 1.5 इंच वाढवल्यानंतर हा भाग आणि हा भाग जोडून घ्यायचा. तसंच हा भाग पण जोडून घ्यायचा. आपण कट करून घेऊ. बघा अशी कटोरी येते. तर आपण काय करू, अशी घडी घालून बघायची. 1.5 इंचाला अशी घडी मारून घ्यायची. दात असा घ्यायचा आणि हे बघू शकता तुम्ही कटोरी कशी आहे ती. तर ही आहे आपली परफेक्ट कटोरी.